शहरातील प्रमुख उद्योगपती 55 वर्षीय मिस्टर राहुल शर्मा आणि त्यांच्या 53 वर्षीय पत्नी रश्मी शर्मा यांच्यात घटस्फोटाचा खटला कोर्टात चालू होता. जज अत्यंत समजूतदार व्यक्ती होता. त्याला लगेचच समजले की या दोघांमध्ये फक्त संवादाचा अभाव आहे, बाकी कोणतीही मोठी अडचण नाही. पत्नी रश्मी, जी पतीवर दुसऱ्या स्त्रीसोबत विवाहबाह्य संबंध ठेवण्याचा आरोप करत होती, तिला चांगलंच ठाऊक होतं की तिचा पती दुधासारखा निर्मळ आहे, त्याच्यावर कोणताही डाग नाही. ती फक्त वकिलाच्या सांगण्यावरून हे आरोप करत होती, कारण वकील या वयात राहुलवर हुंडाबळीचा आरोप करू शकत नव्हता. म्हणून त्याने राहुलचे नाव त्याच्या एका कर्मचारी स्त्रीसोबत जोडून टाकले होते. दुसरीकडे पती राहुलही वारंवार पत्नी रश्मीवर मानसिक छळाचा आरोप करत होता, जरी त्याला माहीत होते की तिच्यासारखी चांगली पत्नी त्याला दुसरी मिळणार नाही. फक्त वकिलाच्या हट्टापुढे तो असे आरोप करत होता. दोन्ही बाजूंच्या युक्तिवाद ऐकल्यानंतर जज हलकीशी हसत म्हणाला, मिस्टर अँड मिसेस शर्मा, मी तुमच्या सर्व गोष्टी ऐकल्या आणि व्यवस्थित समजून घेतल्या आहेत. जे आरोप प्रत्यारोप तुम्ही एकमेकांवर करत आहात ते तुम्ही स्वतः मनापासून मान्यही करू शकत नाहीत. हे कडवे सत्य ऐकून दोघांनी आपली मान खाली घातली. जज पुढे म्हणाला, तरीही जर तुम्हाला घटस्फोट हवाच असेल तर कोर्टाची एक अट आहे की तुम्हाला पुढील 6 महिने एकाच खोलीत राहावे लागेल. जर त्या काळानंतरही तुमच्यातील अंतर तसेच राहिले तर कोर्ट तुमचा घटस्फोट मंजूर करेल. कोर्टाच्या आदेशामुळे मिस्टर अँड मिसेस शर्मा घरी परतले. रस्त्यातही त्यांच्यात वाद होत राहिला. घरी पोहोचल्यावर ते दोघे आपापल्या खोल्यात गेले. जसे त्यांनी आपापल्या खोल्यांमध्ये प्रवेश केला त्यांच्याकडे जजचा मेसेज आला. आशा आहे की तुम्ही सुरक्षितपणे थोडे भांडत झगडत का होईना घरी पोहोचलात. मिस्टर राहुल, तुम्ही शहरातील मोठे उद्योगपती आहात, म्हणजेच तुमच्या भव्य घरात अनेक खोल्या असतील. मात्र तुम्ही दोघांनी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहिले तर ते कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन मानले जाईल आणि तुमची केस रद्द करण्यात येईल. म्हणून तुम्हा दोघांना विनंती आहे की आजपासून तुम्ही एकाच खोलीत राहा आणि दररोज तुमची एक सेल्फी एकत्र काढून मला पाठवा. जर तुम्ही असं केलं नाही तर लक्षात ठेवा, तुम्हाला कायद्याच्या दृष्टिकोनातून गुन्हेगार समजले जाईल. हा मेसेज वाचताच दोघेही घाबरले आणि रश्मी राहुलच्या खोलीकडे धावली, तर राहुल रश्मीच्या खोलीकडे धावला. या घाई गडबडीत राहुल आणि रश्मीचे डोके एकमेकांवर आदळले. राहुल आपले डोके पकडत म्हणाला, अगदी आंधळी आहेस का? दिसत नाही का? किती जोरात डोक्यात बसलं. रश्मी आपले डोके पकडत म्हणाली, आहा, बोलतोस तर असे बोलतो जसे की चूक फक्त माझीच आहे. तू डोळस आहेस ना, मग पाहून चालता येत नाही का? जोरात मलाही लागलं आहे. राहुल म्हणाला, ओ सॉरी, कुठे लागलं? दाखव मला. रश्मी म्हणाली, नाही राहू दे, तुलाही लागलं आहे ना. खाली त्यांचा मुलगा रुचित आणि सून रुही हे सर्व पाहत हसत होते. असेच ते पाहत असतानाच रुहीचा फोन वाजला. रुहीने कॉल उचलला. तो कॉल त्या जजचाच होता, ज्यांच्या कोर्टात राहुल आणि रश्मीच्या घटस्फोटाचा केस चालू होता. योगायोगाने तो जज रुहीच्या वडिलांचा मित्र होता. रुही त्या जजशी हळू आवाजात तिथेच बोलू लागली. रुही म्हणाली, हो अंकल. जज म्हणाले, आता काय परिस्थिती आहे? रुही म्हणाली, अंकल दोघेही आपले डोके धरून बसलेत. न्यायाधीश म्हणाले, म्हणजे? रुही म्हणाली, अरे अंकल, तुमचा मेसेज पाहताच दोघेही एकमेकांच्या खोलीत धावत गेले आणि दोघे एकमेकांना धडकले. आता दोघेही बसलेत आणि एकमेकांना शिव्याही घालतायत आणि एकमेकांची काळजीही घेत आहेत. न्यायाधीश हसत म्हणाले, बेटा तू फक्त मला त्यांचे प्रत्येक क्षणाचे अपडेट देत जा. मग बघ, त्यांना तुमच्या वयाच्या रोमॅन्टिक कपलसारखं बनवलं नाही तर म्हण. रुही हसत म्हणाली, जी अंकल. त्या बाजूला राहुल आणि रश्मीने खाली आपली मुलं हसताना पाहिले तर ते दोघेही थोडे लाजले आणि लगेचच राहुलच्या खोलीत धावत गेले. राहुलच्या खोलीत पोहोचल्यावर राहुल वैतागून म्हणाल्या, त्या हरामखोर जजला कसं कळालं की आपण वेगळ्या खोल्यांमध्ये आहोत? रश्मी म्हणाली, ही तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे, पण तरीही त्याने आपल्याला एकत्र राहायला लावणं काही चांगलं नाही केलं. राहुल म्हणाला, समज की त्याने आपला घटस्फोट करून टाकला असता तर तू काय केलं असतं? कुठे गेली असतीस? रश्मी म्हणाली, कुठे गेली असते म्हणजे काय? श्रीमानजी, मी ही कोठी घेतली असती. आता तुम्हीच ठरवा तुम्ही कुठे गेले असतात. राहुल म्हणाला, ही कोठी मी तुला सहज देणार का? रश्मी म्हणाली, ते तर मी तुमच्याकडून हिसकावून घेतली असती. तू कोण आहेस मला थांबवणारा? लक्षात ठेव, तुझ्या व्यवसायात मी मोठी पार्टनर आहे. 51% भागीदारी माझी आहे आणि तुझी 49, त्यामुळे कायद्याने मी या कंपनीची मालकीण आहे. तू लहान पार्टनर आहेस, त्यामुळे तुला माझे आदेश पाळावे लागतील. राहुल म्हणाला, असं वाटतंय की या घटस्फोटाच्या प्रकरणामुळे तुला कायद्याचं खूप ज्ञान मिळालंय. काही हरकत नाही, कोटीही घे, व्यवसायही घे, पण चालवणार कशी? रश्मी म्हणाली, माझा मुलगा आहे ना. राहुल म्हणाला, मग मी काय करणार? रश्मी म्हणाली, तो बाहेर गेटमॅन आहे ना, त्याला काढून टाकेन. राहुल म्हणाला, म्हणजे काय, मी गेटमॅन? रश्मी म्हणाली, इतकं वाईट नाही आहे. राहायला इथेच मिळेल, खायला प्यायला मिळेल, भटकावं लागणार नाही.
राहुल म्हणाला, आणखी काही बडबड? रश्मी म्हणाली, नाही, इतकंच पुरेसं आहे. आता मी झोपते, कृपया मला त्रास देऊ नकोस. हे ऐकून राहुल म्हणाला, अरे इतक्या दिवसांनी तू माझ्या खोलीत आली आहेस, तर आज कशी वाचशील? आज तुला त्रास द्यायचाच आहे. रश्मी म्हणाली, ठीक आहे, तर मी निघते. असं म्हणत रश्मी खोलीबाहेर जाण्यास निघाली. तेवढ्यात राहुलने तिचा रस्ता अडवला आणि म्हणाला, लक्षात आहे का की विसरलीस त्या जजचा मेसेज काय होता? रश्मी म्हणाली, उफ, ही पण एक वेगळीच समस्या आहे. असं म्हणत तिने पाय आपटत राहुलच्या पलंगाकडे जाण्यास सुरुवात केली. तेवढ्यात तिचा पाय काहीतरी अडथळ्यात अडकला आणि ती तोल जाऊन खाली पडली. राहुल पटकन धावत गेला आणि तिला उचलून पलंगावर झोपवलं. रश्मी जरी प्रौढावस्थेकडे झुकत होती तरी तिने स्वतःला खूप छान सांभाळलं होतं. सडपातर शरीर यष्टी, गोरा रंग, तीव्र नजरेचे नयन नक्ष. कोणीही तिला 40 वर्षांची म्हटलं नसतं. तिची फिगर मेंटेन ठेवण्यासाठी ती राहुलला जवळ येऊ देत नसे. तिचा असा समज होता की शारीरिक संबंध ठेवल्यास तिची फिगर खराब होईल. कदाचित याच कारणामुळे त्यांच्या नात्यात अंतर निर्माण झाले होते. राहुल रश्मीचा पाय हळुवारपणे दाबत होता. तिचा पांढरट नाजूक पायसुद्धा तिच्या सौंदर्याची साक्ष देत होता. तेवढ्यात रश्मी म्हणाली, हे काय करताय तुम्ही? मला पाप लागेल. नवऱ्याने पत्नीचा पाय स्पर्श करणे योग्य नाही. राहुल म्हणाला, गप्प बस. हे असला मूर्खपणा कोण म्हणतंय? बायकोच्या पायाला दुखापत झाली असली तर तिची काळजी घेण्यात पाप लागतं का? रश्मी म्हणाली, तरीही तुम्ही माझा नवरा आहात का? जर घटस्फोट झाला असता तर तुम्ही माझे कोण राहिले असते? राहुल म्हणाला, अरे हे तर मी विचारच केला नव्हता. तू किती खालच्या दर्जाची आहेस की एका परका माणसासोबत त्याच्या पलंगावर झोपतेस. रश्मी ऐकून म्हणाली, ठीक आहे, मान्य केलं की आपण एकमेकांसाठी आता परके झालो आहोत, पण त्या जजमुळे आपल्याला एकत्र राहावं लागतंय. तर आज आपण एक करार करू. आजपासून मी तुमची कॉन्ट्रॅक्ट वाईफ आणि तुम्ही माझे कॉन्ट्रॅक्ट हजबंड. राहुल म्हणाला, आणि यात काय असेल? रश्मी म्हणाली, त्या जजने आपल्याला पुढचे 6 महिने एकत्र राहायला सांगितलंय, त्यामुळे आता आपली जबरदस्ती आहे. मी तर समजते की आपला घटस्फोट झाला आहे, पण या 6 महिन्यांमध्ये शांततेत राहण्यासाठी आपण काही नियम ठरवूया. राहुल म्हणाला, कॉन्ट्रॅक्ट वाईफ, कल्पना वाईट नाही. तर चला, एका कागदावर सर्व अटी लिहूया, जेणेकरून आपल्याला सोबत राहताना अडचण येणार नाही. रश्मी म्हणाली, कागद आणा. राहुल म्हणाला, कागदसुद्धा मला आणावं लागेल का? अरे असंच तोंडी अटी ठरवूया. रश्मी हसत म्हणाली, अरे कागद आणा ना. माझ्या पायाला दुखापत झाली नसती तर मीच जाऊन कागद घेऊन आले असते. राहुल म्हणाला, पहिले तुझा पाय बरा होऊ दे, मग कागद आणेन. असं म्हणत राहुल पुन्हा रश्मीचा पाय हळूवार दाबू लागला. रश्मी मनात हसत विचार करू लागली, हा माणूस इतकाही वाईट नाही की याच्याशी घटस्फोट घ्यावा. मूर्ख मीच होते जी फिगर टिकवण्यासाठी याला जवळ येऊ दिले नाही. काय उपयोग अशा फिगरचा जी स्वतःच्या माणसाला आनंदी ठेवू शकत नाही? त्यालाच त्रास देते, त्यालाच दुसऱ्यांकडे वळायला लावते. नाही, आता ती त्याला त्रास देणार नाही. किती काळजी घेतो आहे तो, तरीही वेगळं होणं योग्य नाही. तिकडे राहुल मनात विचार करत होता, किती दिवसांनी तो रश्मीसोबत खोली शेअर करत आहे. नाहीतर त्याला तर तिच्याशी काहीही देणं घेणं नव्हतं. तिच्या भावना समजून घेत नव्हता, तिच्यासाठी वेळही काढत नव्हता. सगळं काही फक्त पैशांनीच होते का? जेव्हा रश्मी काही बोलायची तेव्हा तो तिला नोटांच्या बंडल देऊन निघून जायचा. किती सुंदर आणि गोड पत्नी मिळाली आहे, तरीही तिची काळजी घेऊ शकलो नाही. लोकांची कितीतरी आक्रसलेली कुरूप भांडखोर पत्नी असते, तरीही ते त्यांच्यावर किती प्रेम करतात, काळजी घेतात. चला, जे झालं ते झालं. आता तिचं ऐकूया. एक कागद घेऊन सगळ्या अटी लिहून टाकू. अटी फक्त तिच्याच असतील, माझ्या कोणत्याही अटी नसतील. जी ती म्हणेल तेच मी करीन. कॉन्ट्रॅक्ट वाईच्या स्वरूपात का होईना मी तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करीन. असं विचार करून तो कागद आणण्यासाठी उठतो. राहुल एक कागद आणतो आणि रश्मीला देतो. म्हणतो, घे आणि पुढच्या 6 महिन्यांसाठी कॉन्ट्रॅक्ट वाईफ म्हणून राहण्याच्या अटी लिहून दे. रश्मी म्हणाली, पहिल्यांदा तुम्ही तुमच्या अटी सांगा, मग मी माझ्या अटी सांगते. राहुल म्हणाला, जेव्हापर्यंत घटस्फोट होत नाही तोपर्यंत तू माझी पत्नी आहेस, त्यामुळे माझ्या डोक्यात कोणतीही अट नाही. रश्मी म्हणाली, खूप भोळे आहात. अरे आपण एक खेळ खेळत आहोत, ज्यामुळे आपले पुढचे 6 महिने शांततेत आणि प्रेमाने जातील आणि मग आपण घटस्फोट घेऊ शकू. राहुल म्हणाला, तुझं बरोबर आहे, पण मला काहीच सुचत नाही. तूच सांग. रश्मी म्हणाली, नाही, सुरुवात तर तुम्हालाच करावी लागेल. राहुल म्हणाला, तर माझी एकच अट आहे की तू मला तुम्ही म्हणू नकोस. एका मित्रासारखं तू म्हणतच बोलशील, जसं तू तुझ्या मैत्रिणींशी बोलतेस तसंच. रश्मी विचारात पडून म्हणाली, आणि जर मी तसं करू शकले नाही तर? राहुल हसत म्हणाला, तर काय, मग जसं चाललं आहे तसंच चालू राहील आणि 6 महिन्यानंतर तू या भव्य बंगल्याची मालकीण आणि मी गेटमॅन. रश्मी म्हणाली, प्रयत्न करीन. राहुल म्हणाला, आता तू तुझ्या अटी सांग. रश्मी गंभीर होत म्हणाली, जीवनाचे सुमारे 28 ते 29 वर्षे तुमच्यासोबत घालवले. या वर्षात खूप गोड आंबट अनुभव आले.
बस आता माझी इतकीच अट आहे की मी एका निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातील पत्नीप्रमाणे पुढचे 6 महिने जगू इच्छिते. राहुल हे ऐकून आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, जग पैशांच्या मागे धावत आहे आणि तू मात्र निम्न मध्यमवर्गीय कुटुंबाचे आयुष्य जगू इच्छितेस? रश्मी म्हणाली, मी पैशांबद्दल काहीच बोलले नाही. फक्त पुढचे 6 महिने तुमच्यासोबत कसे घालवायचे ते सांगितले. तुम्ही पुढचे 6 महिने मला 1 रुपयाही देऊ नका. फक्त त्या लोअर मिडल क्लास कुटुंबातील बायका जशा असतात तशाप्रमाणे मला तुमची पत्नी म्हणून ठेवा. राहुल म्हणाला, ठीक आहे, प्रयत्न करीन, पण तूही तसंच वागायला पाहिजे. रश्मी म्हणाली, नक्कीच. राहुल काही वेळ शांत होता. मग म्हणाला, तसं पाहिलं तर तू कॉन्ट्रॅक्ट वाईफ म्हणून अशी पत्नी होण्याचा निर्णय का घेतलास? रश्मी म्हणाली, आपण ज्या आर्थिक स्तरात आहोत तिथे प्रत्येक गोष्ट पैशांमध्ये मोजली जाते. मनाच्या भावना, आपसी समजूत, एकमेकांच्या सुखदुःखांची जाणीव, मैत्रीची नाती यांना काहीच महत्त्वच नाही. कोणाला काय हवं याची कोणालाच पर्वा नाही. फक्त पैशांचीच काळजी आहे. जणू प्रत्येक गोष्ट पैसे देऊन विकत घेता येईल. तर लोअर मिडल क्लास कुटुंबात कारण त्यांच्याकडे पैसे नसतात, त्यामुळे त्यांच्याकडे या सर्व भावना खूप मोठ्या प्रमाणात असतात. पत्नी चहा बनवताना तिचा हात थोडासा भाजतो तर नवरा सगळं सोडून तिला सांभाळायला लागतो. पण आपल्या घरी पत्नीचा अपघात झाला तरी नवरा बिझनेस मीटिंगमध्ये व्यस्त असतो. तुम्ही स्वतःच समजूतदार आहात. आपल्यात काय कमी आहे ते पाहू शकता. म्हणूनच म्हणते, पैसे देऊ नका. फक्त लोअर मिडल क्लास कुटुंबासारखं माझ्यासोबत पुढचे 6 महिने राहा. हीच माझी अट आहे. आणि या अटीसह मी तुमची कॉन्ट्रॅक्ट वाईफ आहे. राहुल रश्मीच्या लोअर मिडल क्लास स्तरावर कॉन्ट्रॅक्ट वाईफसाठी तयार झाला होता. तो अजूनही हळुवारपणे रश्मीच्या पायांना हलकेच चोळत होता. तेव्हाच रश्मी म्हणाली, हे पाय माझे किती वेळ चोळणार आहेस? इथे माझ्याजवळ ये आणि माझ्या मिठीत ये. हे ऐकताच राहुल आनंदाने आश्चर्यचकित झाला आणि रश्मीकडे पाहू लागला. रश्मीने लगेच राहुलचा हात पकडून स्वतःकडे ओढले. राहुलनेही स्वतःला मोकळे सोडले आणि तो रश्मीच्या ओढण्यामुळे तिच्यावरच झोपी गेला. खूप दिवसांनी ते दोघे इतके जवळ आले होते. सकाळ झाली होती. रश्मी हसतमुखाने चहा घेऊन खोलीत आली. आज तिच्या चेहऱ्यावर वेगळेच तेज होते. राहुलही जागा झाला होता. मागील रात्री त्यांनी खूप दिवसांनी पुन्हा प्रेमाचे क्षण अनुभवले होते. दोघेही अजूनही त्या आठवणीत रंगून गेले होते आणि हलकेच हसत होते. तेव्हाच राहुल म्हणाला, आज तर खूप सुंदर दिसते आहेस. ऐक ना, आज रात्रीही. रश्मीने हसून थँक्स म्हणत रात्रीसाठी संमती दिली. रात्रीचा वेळ होता. राहुल आणि रश्मी त्यांच्या खोलीत होते. रश्मी एक आकर्षक नाईट ड्रेसमध्ये होती. राहुल म्हणाला, तू तर आधीच तयार आहेस? रश्मी हसून म्हणाली, तयार राहण्याचा प्रश्न नाही. आपल्या कॉन्ट्रॅक्टनुसार मी तुझी पत्नी आहे आणि लोअर मिडल क्लास कुटुंबातून आहे. त्यामुळे तुझ्या प्रत्येक गोष्टीला मान द्यावाच लागेल. तुझ्या भावना, इच्छा, संवेदना, प्रेम समजून घ्यावं लागेल. राहुल म्हणाला, मी समजलो. आता मीही तुझ्या भावना, प्रेम, इच्छा, संवेदना समजून घेईल. दोघेही एकमेकांच्या जवळ होते. आनंदाच्या क्षणात राहुल म्हणाला, अगं कुठे फिरायला जाऊया का? डोंगरांमध्ये, दुसऱ्या हनुमूनसाठी? रश्मी म्हणाली, अरे जरा आपली अवकात बघून बोल. आपण लोअर मिडल क्लासचे आहोत. आपल्याकडे अशी श्रीमंती नाही की आपण अशा ठिकाणी जाऊ शकू. राहुल थोडा निराश होऊन म्हणाला, आपण इतकीशी इच्छा तरी पूर्ण करू शकत नाही का? रश्मी म्हणाली, मी तुझी कॉन्ट्रॅक्ट वाईफ आहे. त्यामुळे तू जे सांगशील ते कॉन्ट्रॅक्टनुसार मला करावंच लागेल. पण मी माझ्या अवकातीत राहणं पसंत करेन, जास्तीची अपेक्षा न करता. राहुल म्हणाला, काश आपण श्रीमंत असतो तर कुठे फिरायला गेलो असतो. आपल्या आयुष्याची हीच रुटीन झाली असती. ना कुठे फिरायला जाता येतं ना बाहेर जेवायला. रश्मी म्हणाली, अरे त्या श्रीमंतांपेक्षा आपलं आयुष्य खूपच चांगलं आहे. ते पैसेवाले फक्त पैशांमध्येच आनंद शोधतात. पती किंवा पत्नीचा वाढदिवस असला तरी 5 स्टार हॉटेलमध्ये पार्टी करून, मित्र नातेवाईकांना बोलावून फक्त आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करतात. आपल्या जोडीदाराला काय हवं आहे याची त्यांना काहीच फिकीर नसते. पती आपल्या मित्रांसोबत व्यस्त आहे, तर पत्नी आपल्या मैत्रिणींमध्ये. ज्याचा वाढदिवस आहे तो आपल्या जोडीदारासोबत वेळ घालवू इच्छित आहे, पण जोडीदाराकडे आपल्या मित्रांमध्ये किंवा आपल्या प्रतिष्ठेच्या प्रदर्शनाव्यतिरिक्त दुसऱ्या कशासाठीही वेळ नाही. कोणीही एकमेकांच्या भावना समजून घेण्यास तयार नाही. राहुल विचार करत म्हणाला, बरोबर सांगतेस. मीही खऱ्या आयुष्यात हेच करत होतो. कित्येक वेळा असे प्रसंग आले जेव्हा तुला फक्त माझ्यासोबत वेळ घालवायचा होता, एकांतात माझ्यासोबत संवाद साधायचा होता. पण मी मूर्ख. त्या आनंदाच्या क्षणांना मित्रमैत्रिणी, नातेवाईकांसोबत साजरे करण्याच्या नादात होतो. यामागे खरी भावना हीच होती की सर्वांसमोर माझ्या प्रतिष्ठेचं प्रदर्शन करावं. बाकी कोण आलं कोण नाही कोणाला काही फरक पडत नव्हता. जो नाही आला त्याने न येऊन माझा अपमान केला असं वाटून त्याच्यावर राग ठेवायचो. सुमारे 5 महिने उलटून गेले होते. राहुल आणि रश्मीमधील अंतर आता बऱ्याच अंशी कमी झालं होतं आणि कॉन्ट्रॅक्ट वाईफची गोष्ट तर ते दोघे विसरूनच गेले होते. आता ते अशा टप्प्यावर आले होते जिथे शारीरिक नात्यापेक्षा भावनिक नाते अधिक महत्त्वाचे होते. याच महिन्यात रश्मीचा वाढदिवस होता. तिची इच्छा होती की हा वाढदिवस ती फक्त राहुलसोबत साजरा करेल.
संपूर्ण दिवस राहुल तिच्यासोबत राहावा, तिला प्रेम द्यावं, तिच्याशी गप्पा माराव्यात. त्या रात्री राहुल रश्मीला म्हणाला, ऐक ना, आपल्या घटस्फोटाला फक्त 1 महिना उरला आहे. आपल्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्ट होतं तेही लवकरच पूर्ण होणार आहे. तर का नाही आपण शेवटचं एखाद्या हिल स्टेशनला जाऊन फिरून येऊ? हे ऐकताच राहुलपासून दूर होण्याचा विचार करून रश्मी उदास झाली आणि म्हणाली, घटस्फोट खरंच गरजेचा आहे का? आता तर आपल्यामध्ये सगळं सुरळीत आहे. मग का? राहुल म्हणाला, नाही रश्मी, आपल्यामध्ये जो करार झाला आहे तो पूर्ण करावाच लागेल, नाहीतर तू मला फसवणूक करणारा म्हणशील. रश्मी रडवेली होत म्हणाली, नाही म्हणणार मी तसं काही, पण प्लीज असं करू नकोस. मला तुझ्यापासून वेगळं व्हायचं नाही. मला तुझ्याकडून काही तक्रार नाही. राहुल म्हणाला, मलाही तक्रार नाही, पण आता आपली मज्जाव आहे. आपण कोर्टाचा अवमान करू शकत नाही. जे प्रकरण आपण दाखल केले आहे ते पूर्ण करावं लागेल. आपल्याला जबरदस्तीने वेगळं व्हावं लागेल, नाहीतर कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल कोर्ट कारवाई करू शकतं. बिचारी रश्मी राहुलच्या या खोडकरपणाला ओळखू शकली नाही. थोड्या वेळानंतर राहुल झोपून गेला, पण रश्मीच्या मनातून घटस्फोटाचा विचार काही केला जाईना. तिचे डोळे पाणावले. तिने झोपलेल्या राहुलकडे पाहिलं. किती गोड आहे, या वयातही किती निरागस दिसतोय. मनात येतंय की मिठीत घ्यावं, पण असं केल्यास तो रागावला तर? हळूहळू दिवस सरकू लागले. आणखी 15 दिवस गेले. रश्मीच्या वाढदिवसाला 3 दिवस उरले होते. तेव्हाच राहुल म्हणाला, रश्मी, आपण उद्या शिमल्याला फिरायला जातोय. एका लोअर मिडल क्लास बायकोसाठी माझी एवढीच ऐपत आहे की तिला शिमला दाखवू शकतो. कारण 15 दिवसांनी तू कुठे असशील आणि मी कुठे, कोण जाणे. रश्मी अनिच्छेने म्हणाली, माझं मन नाही आहे. राहुल म्हणाला, असं नको म्हणू, मी सगळ्या बुकिंग्स केल्या आहेत, खूप नुकसान होईल. रश्मी अनिच्छेने म्हणाली, ठीक आहे, जसं तुला हवं तसं. दुसऱ्या दिवशी सकाळीच ते दोघे शिमल्याला निघाले. रश्मीकडे एक छोटीशी बॅग होती तर राहुलकडे मोठी सुटकेस. रात्रीपर्यंत ते एका हॉटेलमध्ये चेक इन करतात. रश्मीच्या मनात राहुलपासून वेगळं होण्याच्या विचारामुळे आता ना शिमल्याचे काही आकर्षण राहिले होते, ना वाढदिवसाची उत्सुकता, ना दुसऱ्या काही गोष्टींची इच्छा. तेवढ्यात राहुल म्हणाला, रश्मी, आज मनात येतंय आपल्या पहिल्या रात्रीसारखं तुझ्या मिठीत झोपू. रश्मीने हलकेशी हसू देत संमती दिली. ती मनात म्हणाली, काही दिवसांनी तू मला सोडून जाणार आहेस. आता मी तुला कशासाठी नाही थांबवणार. तुला जे हवंय ते कर. खरं आता जाणवत आहे की तुम्ही मला किती प्रेम करता आणि मी तुम्हाला किती आवडते. तुम्ही मला सोडून जाण्याचा विचारही करू शकत नाही. तुम्ही नसता तर मी माझं आयुष्य कल्पनाही करू शकत नाही. तुम्ही नसल्याशिवाय मी मरणार. त्याचवेळी राहुल मनात हसत होता आणि विचार करत होता, किती मूर्ख माणूस आहे मी, जो अशा स्त्रीपासून दूर जाण्याचा विचार करत आहे जी माझ्यासाठी, माझ्या आनंदासाठी काहीही करण्यास तयार आहे. मी तिला सांगितलं होतं आणि मला माहीत होतं की आज तिचा मूड खराब आहे, पण तरीही माझ्या आनंदासाठी ती सर्व काही करण्यास तयार झाली. ठीक आहे, काहीही नको. उद्या तिचा वाढदिवस आहे. त्यात एक गिफ्ट दिलं की तिचा तणाव संपवू आणि तिच्या आयुष्याला आणखी आनंदाने भरून टाकू. दोघेही एकमेकांच्या कुशीत झोपी गेले. सकाळचे 6:30 वाजले होते. आज रश्मीचा जन्मदिन होता, पण तिच्या मनात त्याबद्दल काही उत्साह नव्हता. रश्मीचे डोळे उघडले, पण कारण राहुल तिच्या कुशीत झोपला होता म्हणून ती जागेवरूनच हलली नाही, जेणेकरून राहुलची झोपमोड होणार नाही. काही मिनिटांनी डोअरबेलचा आवाज ऐकून रश्मी धास्तावली. डोअरबेलच्या आवाजाने राहुलचेही डोळे उघडले. तो म्हणाला, रश्मी, बघ तर कोण आहे. रश्मी आणि राहुल दोघेही उठले आणि कपडे घालायला सुरुवात केली. कपडे घालून रश्मीने खोलीचा दरवाजा उघडला. समोर हॉटेलच्या काही स्टाफ होते. एका स्टाफच्या हातात केक होता, दुसऱ्या हातात बुके आणि इतर काही गिफ्ट्स होते. जेव्हा एक स्टाफ बुके देताना म्हणाला, हॅपी बर्थडे मॅम, जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा केक, बुके आणि इतर गिफ्ट्स राहुल सर यांच्याकडून आहेत. त्यांना आम्हाला आधीच सांगितलं होतं की काय करायचं आहे. त्यानंतर स्टाफ राहुलकडे वळून म्हणाला, सर, जसे तुम्ही सांगितलं होतं सगळं तयार आहे. गाडी तयार आहे. तुम्ही तुमच्या लोकेशनवर जाऊ शकता. तिथे तुमचं कोणताही व्यत्यय होणार नाही. सगळ्या जेवणाची आणि लंचची व्यवस्था गाडीत केली आहे. रात्रीचे डिनर आणि तुमचं रूम वेळेवर तयार होईल. रश्मी चकित होऊन स्टाफ आणि राहुलचे बोलणे ऐकत होती. हॉटेल स्टाफ निघून गेला. रश्मीने केक आणि बुके टेबलवर ठेवले आणि राहुलच्या छातीवर हलक्या हाताने ठोसा मारत म्हणाली, खूप शरारती आहात तुम्ही. इतका मोठा सरप्राईज सांगू शकत नव्हता. मी खराब मूडमध्ये कपडेही आणले नाही. आता मी काय घालणार. राहुलने रश्मीला आपल्या कुशीत घेतलं आणि गंमत करीत म्हणाला, हा तुझा जन्मदिन फक्त तुझा आहे, त्यामुळे या जन्मदिनावर फक्त आपण दोघं असू आणि कपड्यांची चिंता करू नको. तू कपडे आणले नाही तर आपण कपड्यांशिवाय. रश्मी हसत म्हणाली, ते रात्री, आता सांग काय करावं. राहुल म्हणाला, चिंता करू नको, मी घेऊन आलो आहे. हे ऐकून रश्मी हसली आणि म्हणाली, आता आपण कधीच वेगळे होणार नाही ना. राहुल म्हणाला, वेगळे होणार नाही, पण आता पुढे आपण कधी कधी अशाच थीम्सवर आयुष्य जगू, जसे आतापर्यंत तुम्ही लोअर मिडल क्लास वाईफ म्हणून जगत होतीस. अशा शरारतीतील काहीतरी वेगळाच आनंद आहे.
काही वेळाने रश्मी आणि राहुल फिरायला निघाले. जरी राहुलने इतर पुरुषांसारखे रश्मीसाठी उलट कपडे आणले होते, तरीही प्रेम आणि भावना असतात. सर्व काही नकार करणे शक्य होत नाही. रश्मीने राहुलद्वारे आणलेले निळे, अयोग्य रंगाचे कपडे घातले. आज रश्मीची प्रत्येक इच्छा पूर्ण होत होती. ती आणि राहुल एकांतात, निसर्गाच्या शांत आणि सुरम्य वातावरणात एकमेकांच्या कुशीत घालून बसले होते आणि प्रेमपूर्ण गोष्टी करत होते. रात्री डिनरसाठी राहुलने त्याच हॉटेलच्या स्विमिंग पूलच्या जवळ पूर्ण ठिकाण बुक केले होते, जिथे हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुंदर फुल आणि लाईट्सने सजवले होते. डिनरनंतर जेव्हा ते दोघं खोलीत जाण्यासाठी निघाले, तेव्हा हॉटेलच्या 2 महिला स्टाफ रश्मीला घेऊन गेल्या आणि एका रूममध्ये नेले, जिथे एक ब्युटिशियन रश्मीचे सुंदर मेकअप करत होती. काही वेळातच रश्मी त्या स्पेशल रूममध्ये पोहोचली, जी राहुलने आजच्या दिवशी विशेष बुक केली होती. रूम फुलांनी सजवलेली होती आणि त्यात फुलांची गोड सुगंध पसरलेला होता. रश्मी ब्युटिशियनच्या मेकअपने खूप सुंदर दिसत होती. रश्मीच्या खोलीत येताच राहुलने तिला आपल्या कुशीत घेतलं. रश्मीला आज असं वाटत होतं की ती स्वप्नांच्या जगात पोहोचली आहे. राहुलने रश्मीला बेडवर बसवलं आणि कान पकडून उभं राहून म्हणाला, रश्मी, मला माफ कर. मी व्यावसायिक कारणांसाठी तुला कायम दुर्लक्ष केलं. आता मी लक्षात ठेवेल की पैशांपेक्षा अजून काहीतरी महत्त्वाचं आहे. आजपासून मी तुझ्या भावना, तुझं प्रेम, तुझ्या प्रत्येक इच्छेला समजून आणि पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. रश्मी लगेच उठली आणि म्हणाली, माझ्याही वतीने मला माफ करा. मी देखील तुमचं हृदय कधीच दुखवणार नाही. तुमच्या प्रत्येक इच्छेला पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. जो तुम्ही सांगाल त्यापूर्वीच ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. राहुलने रश्मीला आपल्या कुशीत घेतलं आणि त्यांच्यातील अंतर कायमचे संपले. आशा करते की तुम्हाला आमची ही आजची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.